माझे नाव अमित आहे आणि माझे वय 22 वर्षे आहे. आमचे घर 2 मजली होते. खाली आम्ही राहायचो आणि वरच्या मजल्यावर नेहमी भाडेकरू ठेवत असायचो. गेल्या काही महिन्यांपासून माझ्या बहिणीच्या लग्नाची तयारी सुरू होती, म्हणून वरची खोली रिकामी ठेवण्यात आला होता. आता लग्नाचा सोहळा होऊन 2 महिने झाले होते. त्यामुळे माझ्या आईने ती खोली पुन्हा भाड्याने देण्याचा निर्णय घेतला. रोज अनेक लोक खोली पाहण्यासाठी येत होते. शेवटी आम्हाला एक चांगले कुटुंब भाडेकरू म्हणून मिळाले. ते कुटुंब खूप साधे आणि सुसंस्कृत होते. त्यामध्ये आई वडील आणि रेखा नावाची त्यांची मुलगी होती. रेखा वयाने थोडी मोठी होती, पण ती अतिशय हुशार आणि सुसंस्कृत होती. तिला शिक्षण घेण्याची आणि चांगल्या पदावर जाण्याची खूप इच्छा होती. त्यामुळे तिने अजून लग्न केले नव्हते. तिच्या आई वडिलांनी अनेकदा तिला लग्नासाठी सांगितले, पण ती नेहमी म्हणायची, माझी आधी चांगली नोकरी लागली पाहिजे, मग मी लग्नाचा विचार करेन. तिचे आई वडीलही तिच्या स्वप्नांना पाठिंबा देत होते. रेखा खरोखरच खूप अभ्यासू होती. ती दरवर्षी कॉलेजमध्ये पहिला क्रमांक मिळवत होती. परीक्षांच्या तयारीत ती इतकी रमून जात होती की तिच्या मेहनतीचा मला खूप अभिमान वाटायचा. दुसरीकडे मीही गेल्या वर्षभरापासून परीक्षेची तयारी करत होतो. माझे BA पूर्ण झाले होते, पण काही तांत्रिक अडचणी, विशेषतः इंग्रजीमुळे मला खूप अडचणी येत होती. रेखाने शिकवायला सुरुवात केली. एका संध्याकाळची गोष्ट आहे. मी आणि माझी आई घरात बसून TV पाहत होतो. तेवढ्यात रेखा आमच्या घरी आली. ती गेल्या महिन्याचा भाड्याचा पैसे देण्यासाठी आली होती. माझ्या आईने तिच्याकडून पैसे घेतले आणि ती निघून जाणार होती. तेव्हाच माझ्या आईने तिला विचारले, रेखा, तुझा अभ्यास कसा चाललाय? रेखा हसून म्हणाली, हो काकू, खूप चांगला चाललाय. माझ्या आईला अचानक एक कल्पना सुचली. तिने रेखाला म्हणाले, रेखा, आमचा अमितसुद्धा परीक्षेची तयारी करत आहे, पण त्याला थोडी मदतीची गरज आहे. तू जर त्याला शिकवशील तर त्याचा खूप फायदा होईल. रेखाने आनंदाने उत्तर दिले, हो काकू, मला काहीच हरकत नाही. उलट शिकवत असताना माझाही चांगला सराव होईल. शिकण्यापेक्षा शिकवले की गोष्टी जास्त चांगल्या लक्षात राहतात. आईने लगेच ठरवले, ठीक आहे, उद्यापासून अमित तुझ्याकडे शिकायला जाईल. रेखा हसत म्हणाली, हो काकू, अगदी बरोबर. मी दिवसभर एकटीच अभ्यास करते. अमित सोबत असेल तर आम्हा दोघांचा फायदा होईल. शिकवणीची सुरुवात. दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे मी काही पुस्तकं घेऊन रेखाच्या घरी गेलो. ती खोलीत अभ्यास करत होती. दरवाजा थोडासा उघडाच होता, म्हणून मी हलक्या आवाजात दरवाजावर टकटक केली. तिचे लक्ष माझ्याकडे गेले. ती लगेच उठली आणि हसून म्हणाली, अरे ये, मी तुझीच वाट पाहत होते. तिने मला खुर्चीवर बसायला सांगितले. मी बसल्यावर तिच्या हातातील पुस्तकांकडे पाहिले. तिने विचारले, तू कधीपासून अभ्यास करत आहेस? मी उत्तर दिले, गेल्या वर्षभरापासून मी काही पुस्तकं वाचतो आहे. हे ऐकून ती हसली आणि म्हणाली, चांगले आहे, पण तुला अजून खूप माहिती लागेल. काळजी करू नकोस, मी तुला हळूहळू सगळं शिकवेन. रेखा खरोखरच खूप हुशार होती. ती म्हणाली, मी तुला सगळं नीट समजावून सांगेन, त्यामुळे तुझा आत्मविश्वासही वाढेल. रेखाचे आई वडील दोघेही नोकरीसाठी सकाळी लवकरच बाहेर पडत. त्यामुळे ती दिवसभर घरी एकटीच अभ्यास करत असे. मी रोज तिच्या घरी जाऊ लागलो. कधी दुपारी, कधी सकाळी, वेळ मिळेल तेव्हा अभ्यास करायला जात होतो. आता आमची चांगली मैत्री झाली होती. ती माझ्यापेक्षा 4 वर्षांनी मोठी होती, पण आमच्यात एक वेगळेच मैत्रीचे नाते निर्माण झाले होते. माझे वय 22 वर्षे होते आणि तिचे 26 वर्षे. जर तिच्या वयाच्या दृष्टीने पाहिले तर तिचे लग्न झाले असते तर कदाचित तिला मुलंही झाली असती. पण तिला चांगली नोकरी मिळवण्याची खूप इच्छा होती आणि ती लग्नाची घाई करत नव्हती. रेखा खूप सुंदर होती. तिचे लांबसडक काळेभोर केस, सडपातळ कमर आणि स्वच्छ तेजस्वी चेहरा होता. तिचे सौंदर्य एवढे मोहक होते की कोणीही तिला पाहून मोहित होईल. ती नेहमी पंजाबी ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसायची आणि ओढणीचा योग्य वापर करून तिची सुंदरता अजूनच खुलून दिसायची. 2 महिन्यांनंतर एका चांगल्या बँक नोकरीसाठी भरती निघाली होती. त्यामुळे आम्ही दोघंही त्या परीक्षेच्या तयारीत होतो. माझीही बँकिंग क्षेत्रात जाण्याची इच्छा होती, म्हणून मीही ही संधी साधायचा विचार केला. अचानक बदललेला एक क्षण. एके दिवशी काही कामामुळे मला तिच्या घरी अभ्यासासाठी जायला उशीर झाला. साधारण 2 वाजले असतील. मी वरच्या मजल्यावर गेलो, कारण ती वरच्या खोलीत राहायची. मी दाराजवळ पोहोचलो तेव्हा पाहिले की दार उघडे होते. मी आत गेलो आणि पाहिले की ती झाडू लावत होती. तिला माझ्या येण्याचा पत्ता लागलाच नाही, कारण ती झाडू मारण्यात व्यस्त होती. ती खाली वाकून झाडू लावत होती आणि तिच्या खांद्यावर ओढणी नव्हती. क्षणभर माझे लक्ष तिच्या सौंदर्याकडे गेले. काही क्षण मी अगदी स्तब्ध झालो. त्या क्षणी मला जाणवले की मी उशिरा आलो आहे. मी हसत म्हणालो, अरे, तू दुपारी झाडू लावत आहेस? ती हसून म्हणाली, हो, थोडी घाण झाली होती. पण लगेच तिला जाणवलं की तिने ओढणी घेतलेली नाही. ती पटकन झाडू तिथेच ठेवून मागच्या खोलीत पळाली. काही क्षणात ती ओढणी घेऊन परत आली. मला थोडीशी लाज वाटली, पण रेखा खूप समजूतदार होती. ती लगेच परत आली आणि झटपट झाडू लावून आपले काम संपवले. मी आत गेलो आणि खुर्चीवर बसलो. तीही माझ्यासमोर बसली आणि आम्ही पुन्हा अभ्यासाला सुरुवात केली. आम्ही दोघंही पुस्तकांमध्ये गुंतून गेलो.
काही रेखाटनं करत होतो आणि काही प्रश्न सोडवत होतो. सहज वाढलेली मैत्री. रेखाने मला विचारले, "अरे अमित, तू पॉल्युशनसाठी जो ग्राफ काढला होता तो मला दाखव ना." मी माझी नोटबुक उघडली. ती पाहून म्हणाली, "वा, तू खूप छान ग्राफ काढला आहेस. तुझी ड्रॉइंग खूपच छान आहे." मी हसून म्हणालो, "हो, सहज काढला होता. सुरुवातीला जमत नव्हतं, पण 2-3 वेळा प्रयत्न केल्यावर जमलं." ती थोडी चिडून म्हणाली, "अरे, मी किती वेळा प्रयत्न केला तरीसुद्धा नीट जमला नाही." "जाऊ दे, नंतर बघते." मी म्हणालो, "ठीक आहे, पुढच्या वेळी मी तुला व्यवस्थित शिकवेन." आम्ही पुन्हा अभ्यासात गुंतलो. दुपारी ती नेहमी काहीतरी खायला द्यायची आणि आग्रहाने मला खाऊ घालायची. आजही तिने काही चिप्स आणले होते. संध्याकाळी बाहेर जाण्याचा प्लॅन. 4 वाजता ती म्हणाली, "मला बाजारात काही सामान घ्यायला जायचं आहे, पण खूप आळस येतोय." मी चिडवत म्हणालो, "रेखा, मी आणतो. काय काय लागणार आहे सांग ना." ती हसून म्हणाली, "नाही रे, तू नाही आणू शकत." मी हसत म्हणालो, "असं काय विशेष आहे सामानात? सांग ना." ती हसली आणि म्हणाली, "जाऊ दे, मीच जाईन." मी म्हणालो, "ठीक आहे रेखा, जर तुला आळस येतोय तर मी तुला गाडीवर सोडतो. लवकर जाऊन लवकर परत ये." ती थोडी विचारात पडली आणि मग म्हणाली, "खरंच? तू मजाक नाही ना करत?" मी हसून म्हणालो, "नाही ग, खरंच." "ठीक आहे, संध्याकाळी 5 वाजता निघूया." संध्याकाळी 5 वाजता मी माझी बाईक काढली आणि ती जिना उतरून खाली आली. तिने पंजाबी ड्रेस घातला होता आणि ती नेहमीसारखीच अप्रतिम दिसत होती. मी गाडी सुरू केली आणि म्हणालो, "बस, ओढणी व्यवस्थित कर." ती थोडी संकोचली आणि म्हणाली, "अरे, मी कशी बसू?" "बघ, मी मागे दोन्ही पाय एकाच बाजूला ठेवून बसते." तिने आपला ड्रेस आणि ओढणी नीट केली आणि बाईकवर मागे बसली. रस्ते खूप खराब होते, त्यामुळे बाईक खूप हलत होती. मी म्हणालो, "हे नेते लोक फक्त निवडणुकीच्या वेळी लोकांकडे येतात आणि नंतर रस्ते दुरुस्त करायला त्यांच्याकडे वेळच नसतो." माझी बाईक जुनी होती, त्यामुळे तिच्यावर खूप धक्के लागत होते. मी रेखाला विचारले, "तू ठीक आहेस ना?" आम्ही मार्केटमध्ये पोहोचलो आणि तिने वेगाने सामान खरेदी करायला सुरुवात केली. त्यामुळे आम्हाला फार वेळ लागला नाही. सामान खरेदी झाल्यावर आम्ही परत निघालो. परत येताना ती मागच्या सीटवर लहान मुलासारखी बसली होती. पण आता आमच्या दोघांमध्ये अंतर थोडे कमी झाले होते. ती माझ्या थोडी जवळ बसली होती आणि तिच्या शरीराचा संपर्क मला जाणवत होता. तिने अजूनही तिचा एक हात माझ्या खांद्यावर ठेवला होता. त्यामुळे माझ्या मनात असंख्य विचार येऊ लागले. रस्त्याच्या खड्ड्यांमध्ये जेव्हा ती हलत होती, तेव्हा तिच्या शरीराच्या हलक्याशा धक्क्यांचा प्रभाव माझ्या मनावर पडत होता आणि त्यामुळे माझं मन विचलित होऊ लागले. तरीही मी स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करत होतो. थोड्याच वेळात आम्ही घरी पोहोचलो. मी बाईक थांबवली आणि म्हणालो, "उतर, मी निघतो आता. उद्या परत येतो." ती हसून म्हणाली, "जसं तुझ्या मनात अमित." आणि मग जिन्या चढून वरच्या मजल्यावर निघून गेली. मी घरी पोहोचलो, पण माझ्या मनात तिच्याबद्दल अनेक विचार घोंघावत होते. मनात उठलेले विचारांचे वादळ. मी स्वतःशीच विचार करू लागलो, "अमित, तुला काय होत आहे? तू तिला ताईसारखं मानतोस आणि तिच्याबद्दल असे विचार करत आहेस? हे योग्य नाही." पण मन आणि शरीर दोन्हीवर नियंत्रण ठेवणं कठीण झालं होतं. तरीही मी माझ्या विचारांना दडपण्याचा आणि स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता मी तिच्या घरी गेलो. ती पलंगावर बसली होती आणि मला पाहताच तिने पटकन ओढणी खांद्यावर घेतली. ही तिची सवय होती. जेव्हा मी तिच्यासोबत असायचो तेव्हा ती नेहमी व्यवस्थित ओढणी घेत असे, पण जेव्हा ती एकटी असायची तेव्हा बिनधास्त असायची. मी माझ्या ठिकाणी बसलो आणि आम्ही अभ्यास सुरू केला. थोड्या वेळाने तिने विचारले, "अरे, काल मी तुला त्या प्रदूषणाच्या ग्राफबद्दल विचारले होते. मला शिकवशील का?" मी हसून म्हणालो, "हो, काळजी करू नकोस, मी शिकवतो." मी माझ्या जागेवरून उठलो आणि तिच्या पलंगाजवळ जाऊन बसलो. तिने ड्रॉइंग करायला सुरुवात केली, पण काही वेळा प्रयत्न करूनही तिला नीट जमत नव्हतं. ती थोडी नाराज होऊन म्हणाली, "अमित, मला अजून शिकव ना." तिच्या गोड आवाजात आणि निरागस चेहऱ्यात काहीतरी वेगळंच होतं, जे मला आतून जाणवत होतं. मी हसत म्हणालो, "ठीक आहे, आपण असं करूया, मी तुझा हात धरून तुला शिकवतो. चालेल?" ती मंद हसत म्हणाली, "हो, ठीक आहे." मी तिच्या डाव्या बाजूला पलंगावर बसलो. ती भिंतीच्या जवळ थोडी सरकली, जेणेकरून मला व्यवस्थित बसता येईल. मी तिच्या हातात पेन्सिल दिली आणि म्हणालो, "हळूहळू हात हलव. थोडा मोकळा ठेव." तिने आपला हात योग्य स्थितीत ठेवला आणि मी तिच्या हाताला हलकासा आधार देत पेन्सिल चालवायला सुरुवात केली. जसजसा मी तिचा हात हलवत होतो तसतसं माझा कोपर तिच्या मानेजवळ स्पर्श होत होता. मी प्रयत्न करत होतो की असं होऊ नये, पण ते टाळणं कठीण होतं. तिने काहीच म्हटले नाही, पण तिच्या स्पर्शाचा परिणाम माझ्या मनावर खोलवर होत होता. मी म्हणालो, "हात मोकळा सोडला तर सोपं होईल." ती हसत म्हणाली, "हो, पण मला अजून वेळ लागेल. तू शिकवत राहा." मी पुन्हा तिच्या हातात पेन्सिल घेतली आणि ड्रॉइंग करायला सुरुवात केली. तिने ओढणी व्यवस्थित घेतली होती, पण तरीही माझा कोपर तिला स्पर्श होण्याचे टाळणे कठीण होत होते. तेवढ्यात पेन्सिलचा टोक तुटला. मी तिच्या हातातून माझा हात बाजूला घेतला आणि म्हणालो,
थोडं थांब, मी पाणी पिऊन येतो. मी किचनमध्ये गेलो आणि गार पाणी प्यायलो. पण पाणी प्यायल्यावरही माझ्या हृदयाची धडधड शांत होत नव्हती. तिच्या प्रत्येक हालचालीचा विचार माझ्या मनात घोळत होता. तेव्हाच तिचा आवाज आला. "अरे अमित, काय झालं? लवकर ये." मी पुन्हा तिच्या खोलीत परत आलो. तिने एक नवीन पेन्सिल घेतली आणि ती धार लावून मला दाखवत म्हणाली, "बघ, मी छान टोक बनवलं आहे. आता शिकव." मी तिच्या हातावर हलकासा स्पर्श ठेवला आणि पुन्हा ड्रॉइंग करायला लागलो. ती शांत होती, पण तिच्या श्वासांचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता. मी हलकेच तिच्या चेहऱ्याकडे पाहिले आणि लक्षात आले की तिने डोळे मिटले होते. मी विचारले, "काय झालं? डोळे बंद का केले? झोप येते का?" ती थोडी चमकली, पण यावेळी माझं मन वेगळ्याच दिशेने भरकटत होतं. अनाहूतपणे माझ्या बोटांनी तिच्या बोटांना स्पर्श केला आणि नकळतच माझ्या बोटांनी तिच्या बोटांमध्ये आपले स्थान घेतले. तिने काहीही बोलले नाही, पण तिच्या चेहऱ्यावर एक वेगळी भावना स्पष्ट दिसत होती. तिच्या डोळ्यात थोडीशी घबराट आणि काहीतरी अनोळखी आकर्षण होतं. ती हळू आवाजात म्हणाली, "अमित, प्लीज, असं करू नको." तिच्या शब्दात थोडीशी घाबरट होती, पण तिच्या डोळ्यात वेगळीच भावना होती. तेव्हाच तिने मला अचानक स्वतःजवळ ओढले. तिच्या या कृतीमुळे मी थोडा आश्चर्यचकित झालो, पण तिच्या डोळ्यांतील भावनेने मला थांबण्यास रोखले. त्या क्षणी आम्ही दोघं त्या वातावरणात हरवून गेलो होतो. जणू भूतकाळ मागे राहिला होता आणि आम्ही फक्त त्या क्षणात जगत होतो. तेव्हाच माझी नजर खिडकीच्या उघड्या ग्रिलवर गेली. मी हळूच म्हणालो, "खिडकी उघडी आहे, बंद कर." ती हलकेच उठली आणि खिडकी बंद करून पुन्हा बसली. काही वेळाने जेव्हा आम्ही माझ्या भानावर आलो, तेव्हा मला स्वतःची लाज वाटू लागली. जे काही घडले होते त्यामुळे माझे मन पूर्णपणे गोंधळले होते. रेखा शांतपणे उठली आणि स्वयंपाकघरात धावत गेली. तिच्या हालचालीत काहीतरी गडबड जाणवत होती. मी काही क्षण तिथेच उभा राहिलो. स्वतःला सावरायचा प्रयत्न केला आणि काहीही न बोलता माझ्या सर्व नोट्स तिथेच ठेवून घरी निघालो. मी घरी पोहोचलो तेव्हा आई बाथरूममध्ये कपडे धुत होती. पाण्याचा आवाज संपूर्ण घरात घुमत होता. मी सरळ माझ्या खोलीत गेलो आणि पलंगावर झोपलो. छताला फिरणारा पंखा पाहत राहिलो. पंखा जसजसा फिरत होता तसतसे माझे विचारही वाऱ्यासारखे फिरत होते. मी डोळे बंद केले आणि नकळत झोपून गेलो. काही तासांनी जेव्हा जाग आली तेव्हा बाहेर अंधार पडला होता. रात्रीचे वातावरण होते आणि माझ्या मनात पुन्हा रेखाचे विचार येऊ लागले. तेव्हाच आईचा आवाज आला, "अरे उठ रे, रात्र झालीये, किती वेळ झोपणार?" मी अचानक जागा झालो आणि बाहेर आलो. आईने विचारले, "काय झालं रे? इतका वेळ का झोपला होतास? काल रात्री नीट झोप आली नव्हती का?" मी जबरदस्ती असत म्हणालो, "नाही ग, फक्त थोडं जास्त झोप लागली." आईने काही विचारले नाही, पण तिच्या डोळ्यात थोडी शंका दिसत होती. मी आता रेखाच्या घरी जाणे टाळत होतो, पण ती नेहमी मला अभ्यासासाठी बोलवत असे. पण यावेळी ती शांत होती, हे मला जरा खटकत होतं. मी 2 दिवस घरातच राहिलो. आईने विचारले, "काय रे, 2 दिवस अभ्यासाला गेला नाहीस? काही झालंय का?" मी काहीच उत्तर दिलं नाही. दुपारी मी गच्चीवर उभा होतो. तेव्हाच माझी नजर रेखाच्या घराच्या दिशेने गेली. ती तिथेच उभी होती. आमची नजर एकदा भिडली, पण मी पटकन नजर वळवली. काही वेळाने मी पुन्हा तिच्याकडे पाहिले. ती अजूनही तिथेच होती, पण यावेळी तिची नजर माझ्यावर नव्हती. तेव्हाच आई बाहेर आली आणि तिला विचारले, "रेखा, काय झालं? काही हवं आहे का?" रेखा थोडं हसत म्हणाली, "हो काकू, मी फक्त अमितला विचारायला आले होते की तो अभ्यासाला काही येत नाही." आई माझ्याकडे वळली आणि म्हणाली, "अरे अमित, काय झालं तुला? तू काही सांगितलं नाहीस?" मी पटकन म्हणालो, "थोडं डोकं दुखत होतं ग, पण आता ठीक आहे." माझ्या उत्तराने आई शांत झाली. मी रेखाकडे पाहिलं आणि म्हटलं, "आज मी अभ्यासासाठी येईन." ती हलक्या आवाजात म्हणाली, "ठीक आहे." थोड्या वेळाने मी माझी बॅग उघडली. तेव्हा लक्षात आलं की माझ्या काही नोट्स रेखाकडेच राहिले आहेत. मी मुद्दाम अशी एकच नोटबुक उचलली जी फारशी महत्त्वाची नव्हती आणि तिच्या घराकडे जाण्यासाठी जिना चढू लागलो. रेखा नेहमीप्रमाणे समोर पुस्तकं ठेवून अभ्यास करत होती. मी काहीही न बोलता सरळ खुर्चीवर बसलो आणि पुस्तक उघडण्याचा प्रयत्न केला. पण माझं मन पुस्तकात नव्हतं. माझ्या विचारांची दिशा कुठेतरी वेगळीच होती. काही वेळाने मी शांत राहू शकलो नाही. मी रेखाकडे पाहिलं आणि म्हणालो, "रेखा." पण इतकंच बोलून मी थांबलो. मी पुन्हा तिच्या नावाने हाक मारली, "रेखा." तिने माझ्याकडे बघितलं आणि म्हणाली, "अरे बोल ना, काय झालं?" मी थोडा संकोचात म्हणालो, "त्या दिवशी जे झालं त्यासाठी सॉरी." रेखाने हलकंसं हसून म्हणाली, "इट्स ओके अमित. तू त्या गोष्टीचा जास्त विचार करू नकोस. जे झालं ते झालं. आता फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित कर." रेखाच्या या समंजस वागण्याने मला खूप हलकं वाटलं. तिच्याबद्दलचा माझा आदर आणखी वाढला. आम्ही पुन्हा अभ्यासाला लागलो. काही वेळाने तिने पुन्हा मला बजावलं, "अमित, परीक्षेला आता फक्त काही दिवस उरले आहेत. आपण दोघांनाही चांगल्या गुणांनी पास व्हायचंय." मी मान हलवली. "हो, अगदी बरोबर बोलतेस." त्यामुळे आम्ही खरोखर अभ्यासात गुंतून गेलो. रेखाने मला अनेक गोष्टी शिकवल्या आणि परीक्षेची तयारी उत्तम केली. तिच्या मदतीमुळे मला खूप आत्मविश्वास मिळाला. मात्र मनाच्या एका कोपऱ्यात तिच्याबद्दल वेगळ्याच भावना निर्माण होत होत्या.
मला ती आवडू लागली होती. परीक्षेच्या 8 दिवस आधी त्या दिवशी मी रेखाच्या घरी गेलो आणि माझ्यासोबत एक गुलाबाचं फूल नेलं. मी पुष्प तिला द्यावं का नाही याचा विचार केला. शेवटी हिंमत करून तिच्यासमोर उभा राहिलो आणि तिला गुलाबाचं फूल दाखवलं. ती पुस्तकात डोकं खुपसून अभ्यास करत होती, पण माझ्या हातात गुलाब पाहून तिने आश्चर्याने माझ्याकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर हलकीशी लाजरी हसू उमटलं, जी तिच्या गालांपर्यंत पोहोचले. तिचं हसू पाहून माझं मन अजूनच हलकं झालं. ती म्हणाली, काय? मी म्हटलं, हे फूल तुझ्यासाठी. तिने ते अलगद घेतलं आणि हसून म्हणाली, थँक्यू. त्या क्षणी माझा आत्मविश्वास वाढला. मी हिंमत करून म्हणालो, रेखा, मी तुझ्याशी एक गोष्ट बोलू इच्छितो. मी तुझ्यापेक्षा काही वर्षांनी लहान आहे, पण तू मला खूप आवडतेस. रेखा काही वेळ शांत राहिली, मग गोड हसून म्हणाली, अमित, मलाही तू खूप आवडतोस. हे ऐकून माझं हृदय आनंदाने भरून गेलं. मला खूप छान वाटत होतं. मी मिठी मारण्यास पुढे झालो, पण ती अचानक गंभीर झाली आणि म्हणाली, अमित, आपण सध्या अभ्यासावर लक्ष द्यायला हवं. परीक्षेनंतर या गोष्टींचा विचार करू. मी मान हलवली. हो, अगदी बरोबर बोलतेस. परीक्षा दिल्यानंतर आम्ही दोघेही चांगल्या गुणांनी पास झालो. लवकरच आम्हाला ज्या नोकऱ्या हव्याशा वाटत होत्या त्याच्याही संधी मिळाल्या. आमच्या दोन्ही घरांमध्ये आनंदी वातावरण होतं. एके दिवशी पोस्टमनने आमच्या दोघांच्या घरी जॉईनिंग लेटर दिले. मी पत्र हाती घेतलं आणि घरात आनंदाची लाट उसळली. त्याचवेळी रेखाच्या घरीही पत्र आलं होतं. तिची आईही खाली आली होती. तिच्या हातात जॉईनिंग लेटर होतं. माझे वडील म्हणाले, अमित, रेखाताईला धन्यवाद म्हण. तिच्यामुळेच तू परीक्षा पास झाला आहेस. मी आश्चर्याने पाहिलं. माझी आई आणि रेखाची आई दोघीही हसत होत्या. आई म्हणाली, ती ताई नाही, भविष्यातली तुझी होणारी पत्नी आहे. हे ऐकून माझा चेहरा लाल झाला. मी लाजून मान खाली घातली आणि रेखा लाजून बाहेर पळाली. माझ्या आईने तिला पुन्हा घरात बोलवलं आणि म्हणाली, लाजू नकोस. आम्हाला सगळं आधीच कळलं होतं. आम्ही फक्त तुमच्या परीक्षेची वाट बघत होतो. आता तुम्हा दोघांचा लवकरच साखरपुडा आणि लग्न करणार आहोत. रेखाने आश्चर्याने माझ्याकडे पाहिलं आणि आम्ही दोघेही आनंदाने हसलो. माझ्या मनात शांतता होती. शेवटी जे नातं एका साध्या मैत्रीतून सुरू झालं होतं, ते आयुष्यभराच्या सुंदर प्रवासात बदलणार होतं. तर ही आहे आजची आपली छोटीशी कथा. ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा, जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.